ओ माय गॉड, ओश, मी हे बघितलं नव्हतं. मी झोपली होती, आता मी बघितलं. यहाँ पे क्या हो रहा है? नमस्कार, ट्रायो ऑन टूरचे सबस्क्रायबरचं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन सबस्क्रायबर्सचं सुद्धा. तर आजच्या व्लॉगमध्ये थोडासा आपण बदल केलेला आहे. तो म्हणजे आपण अगोदर जात होतो गँगटॉकला, पण रस्ते खराब असल्या कारणामुळे आणि आपण सुद्धा लेट झाल्या कारणामुळे आपण आता पेलिंगच एक्सप्लोर करणार आहोत. नवीन ठिकाण, नवीन वाईब. तर आता आपण पेलिंग मधल्याच एका हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि ही ती रूम आहे. तर बघा किती प्रशस्त ही रूम आहे आणि खूप छान सुद्धा आहे. पण इकडे खूप जास्त थंडी होती, पण तरी सुद्धा मी पटापट तुम्हाला रूम टूर देते आणि मग आम्ही फ्रेश होऊन घेतो, कारण खूप प्रवास झालेला आहे. तर आता असं वाटतंय फायनली पेलिंगमध्ये आम्ही पोचलो आणि हॉटेल व्ह्यू पाहून लिटरली श्वास अडकला, कारण समोरच कंचनजंगा दिसते. तर आता इव्हनिंगचा टाइम आहे, खूप थंडी आहे इथे सुद्धा पेलिंगमध्ये. माझी मनू इथे मस्त मोबाईल एन्जॉय करते आणि कुचीला खूप थंडी वाजते. मी एकटीच फ्रेश झाली आहे. आता 1 बाय 1 होत आहेत, कारण पाणी इकडे लवकर गरम होत नाही, त्यामुळे 15-20 मिनिट्सचा गॅप ठेवायला लागतो. आणि प्रत्येकाची अंघोळ जी आहे ती ऑलमोस्ट 40 मिनिट्स नंतर गॅप ठेवूनच करावी लागते, कारण पाणी इथे लवकर गरम होत नाही. काहीच गरम लवकर होत नाही, लवकर थंड होतं गरम जेवणसुद्धा. तर चला, क्लोजर करायला जमणार नाही आहे, त्यामुळे मी आत्ताच क्लोजिंग शॉट देऊन देते. आत्ता डिनरला जाणार आहोत किंवा रूम सर्व्हिस घेणार आहोत, दोन्हीपैकी एक. जमलं तर दाखवते, नाहीतर मग भेटूया उद्या सकाळी. तर चला, बाय, गुड नाईट आत्तासाठी तरी. तर आलेला आहे, खूप टेस्टी आहे आणि कुची म्हणतोय सूप भरपूर टेस्टी आहे, तर मी सुद्धा टेस्ट करते. बाहेर रूमच्या भरपूर थंडी होती आणि रूम तर फुल गारठलेलीच होती, जसं एखाद्या फ्रीजमध्येच आम्ही बसलोय. पण ह्यांनी आम्हाला हीटर्स पण दिले होते आणि आम्ही ऑन रिक्वेस्ट एक्स्ट्रा पे करून अजून हीटर्स सुद्धा मागवून घेतले, कारण थंडी कंट्रोल होतच नव्हती. त्यामुळे आम्ही रूम सर्व्हिस थ्रूच आमचं डिनर मागवलं. तर आता आम्ही आमचं डिनर आवरतो आणि मग भेटूया सकाळी. गुड नाईट. Hey all, good morning to everyone. Starting with a new beautiful day in the same vlog. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे जे माउंटन्स आहेत तेच कंचनजंगा आहे आणि थेट आपल्या हॉटेल रूम मधूनच ते आपल्याला दिसतंय. व्लॉग्स आवडत असतील तर फॅमिली आणि फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांच्यापर्यंत आमचे व्लॉग्स पोहोचवा. तर सकाळची सुरुवात अशी झाली की गोल्डन सनलाईट मध्ये चमकणारं कंचनजंगा. सो फ्रेंड्स, आता मॉर्निंग झालेली आहे 6:30 आणि हा आपला आहे हॉटेल. आणि तुम्ही बघू शकता इकडे दाखवतो तुम्हाला व्ह्यू, कंचनजंगा व्ह्यू. आपलं टायगर हिल म्हणून दिसलं नाही बिकॉज ऑफ क्लाउड कव्हर, बट इथून एकदम क्लिअर दिसतोय. हे बघा, आहे की नाही कमालीचा व्ह्यू, अगदी दुर्मिळ. कुठे वॉक करते? हे बघ असं. कुठे वॉक करते पण? हे बघ मी दाखवतो कसं. असं 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 वॉक करते हा. एल्सा माउंटेन वर, स्नो माउंटेन वर. खूप मोठा आहे. तिकडे पण एक आहे, तिकडे एक नाहीये. कसला मोठा माउंटेन आहे, स्नो माउंटेन. मम्मा आली की मी दाखवणार. आवडली मला मोठासा माउंटेन. फक्त मला मधला आवडला. बिग वाला. हा, मधला आवडला. सो गुड मॉर्निंग गाईज. आता आपण रेडी झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत आपले
पुढचे पॉईंट्स बघण्यासाठी. तर चला निघूया आणि बघूया कसं वातावरण आहे बाहेर. बाहेर तर खूप थंडी आहे. आणि माझा लुक कसा वाटतंय ते सुद्धा सांगा. लुक दिसत नाही आहे पण कोचीचा लुक दिसतोय. आणि वरती स्नो माउंटन्स खूपच छान पद्धतीने विजिबल आहेत. तरी थांबा मी तुला दाखवते. वाव, मी तो ओ माय गॉड, ओश गाईज, मी हे बघितलं नव्हतं. मी झोपली होती, आत्ता मी बघितलं. ओ गॉड, खूपच ब्युटिफुल. आणि सकाळी कंचनजंगा चा पण माउंटन आपल्याला गोल्डन रेस पडल्यावर दिसत होतं. कुचीने कॅप्चर केलंय, मी ॲड करेन क्लिप. मी तर झोपली होती, आज आराम केलाय. खूपच ब्युटिफुल. इकडचे रस्ते आणि रस्त्यांची कंडिशन तेवढी चांगली नसल्यामुळे इथे येणं फार रिस्कचं होतं. पण इकडे आम्ही येऊन गेलो हे स्वप्नापेक्षा काही कमी नाही आहे. आज जेव्हा आम्ही व्लॉग्स एडिट करतो तेव्हा आम्ही बघतो तर आम्ही परत एकदा त्याच लोकेशनवर जाऊन पोचतो. तर ही जी आमची रोड ट्रिप होती ती सगळ्यात छान होती. आणि तिकडे जाऊन हे सगळं एक्सप्लोर करणं इतक्या थंडीत हा आमच्यासाठी एक नवीन अनुभव होता. ते म्हणतात ना, काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात तर अनुभवायची असतात. आणि पेलिंग तसंच एक ठिकाण आहे. तर आपण ट्रॅव्हल करता करता ह्या गप्पा मारल्या, पण आपण हॉटेलमधून बाहेर निघालेलो आहोत फिरण्यासाठी. तर आपण सुंदर पेलिंगच्या रस्त्यांवरून चाललेलो आहोत पेमायांगसी मॉनेस्ट्रीकडे. तिथे स्काय वॉक पण आपल्याला करायला भेटणार आहे. तिथे आहे खूप छान काचेचा बनलेला पूर्ण ब्रिज. तर चला आपण ही मॉनेस्ट्री एक्सप्लोर करूया. तुम्हालाही ती नक्की आवडणार आहे. आणि तिथेच आपल्याला बघायला भेटणार आहे मोठा बुद्धा स्टॅच्यू, ज्याला म्हणतात चेनरेझी स्टॅच्यू. आणि ही स्टॅच्यू बुद्धांची 130 फीट उंच आहे. आणि ही स्टॅच्यू बुद्धांची करुणा आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. आणि स्काय वॉक एक्सपिरियन्सबद्दल तर काय सांगू, पूर्ण ब्रिज ट्रान्सपरंट ग्लासचा असतो. चालताना खाली खोल दरी आणि हिरवे डोंगर दिसतात. तर आपण आता मॉनेस्ट्रीच्या एंट्रन्स जवळ येऊन पोचलेलो आहोत. पटापट गाडी पार्क करूया आणि पूर्ण लोकेशन अगदी शांतपणे बघूया, कारण हे लोकेशन खूपच छान वाटत होतं. आता आपल्याला थोडी थोडी मूर्तीसुद्धा दिसायला लागली होती. तर हे लोकेशन जे आहे ते 7200 फीट्सवर लोकेटेड आहे. आणि त्याच्यावर 137 फीटची ही बुद्धांची मूर्ती आहे. तर चला आता मी तुम्हाला तिकीट काउंटर दाखवते. आणि तिकीट काउंटरच्या वरतीच ते लोक टायमिंग सुद्धा डिस्प्ले करतात, कारण इकडे मिनिटाला क्लायमॅटिक कंडिशन्समुळे त्यांना टायमिंग्स चेंज पण करावे लागतात. आणि ह्या सिटिंग अरेंजमेंट्सवरून तर लक्षात आलं की ही एक क्राऊडेड प्लेस आहे इकडची. सो चला बघूया इथे काय एवढा क्राऊड सतत जमलेला असतो. काही ठिकाणी शूज काढून चालावं लागतं. ज्यांना हाईटची भीती आहे त्यांना थोडं स्कॅरी वाटू शकतं. मॉर्निंग किंवा क्लिअर वेदर मध्ये बेस्ट व्ह्यू इथला आपल्याला मिळतो. पेलिंग मधला बिग बुद्धा आणि त्याच्या आसपास असलेली जागा खूपच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्वाची आहे. जुने लोककथा सांगतात की पेलिंग हे एक प्राचीन धार्मिक केंद्र मानलं जात होतं. विशेषतः इथे तिबेटियन बौद्ध धर्माचा प्रभाव खूप आहे. असे मानलं जातं की बुद्धाचा हा भव्य पुतळा खरोखरच करुणा, शांती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. असेही सांगतात की प्राचीन काळी हे ठिकाण बौद्ध भिक्षुकेच्या ज्ञानधारणेसाठी निवडलं होतं, कारण इथून हिमालयाचं भव्य दृश्य आणि निसर्गाची शांतता सहज अनुभवता येते. त्यामुळे लोक आजही हे ठिकाण आध्यात्मिक शांती आणि इतिहासाचा संगम म्हणून मानतात. स्कायवॉकवर फिलिंग येते की आपण हवेत चालतोय. थोडं स्कॅरी पण खूप थ्रिलिंग आहे हा. खूप लोकांना माहिती नसतं बुद्धा स्टॅच्यूच्या आत एक मॉनेस्ट्री आहे, पण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही. काही मोमेंट्स कॅमेरामध्ये नाही, फक्त मेमरीमध्ये कॅप्चर करायचे असतात. तर असंच काहीसं आम्हाला मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये करावं लागलं, पण तरीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी खास काही फोटोज आणले आहेत. तर हा आहे मॉनेस्ट्रीच्या आजूबाजूचा परिसर.
जो त्यांनी कलरफुल फ्लॅग्स लावून अजूनही सुंदर केलेला आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्लॉग्स जास्तीत जास्त शेअर करून आमच्या प्रवासाचा भाग बना. तुमच्या एका सबस्क्राईब आणि शेअरमुळे आमचं मोटिवेशन दुप्पट होतं. आमच्या ह्या प्रवासात सहभागी व्हा आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा. थँक्यू. तर मॉनेस्ट्रीच्या बाहेरची ब्युटी आणि परिसर आम्ही दाखवला. तर चला आता आपण मॉनेस्ट्री कशी आहे ती पाहायला जाऊया. तर त्याच्या एंट्रन्सला एवढ्या शिड्या आहेत त्या आपल्याला चढून जाव्या लागतात आणि त्याच्या राईट हँड साईडला सगळे ब्लेसिंग व्हील्स लावलेले आहेत. तर मॉनेस्ट्री म्हणजे काय, तर ते एक धार्मिक आणि साधना केंद्र जिथे बौद्ध, जैन किंवा हिंदू धर्मातील साधू, भिक्षू किंवा उपासक राहतात आणि ध्यान, पूजा, अभ्यास करतात. तर आपण एवढ्या पायऱ्या चढून वर पोचलेलो आहोत आणि ही आहे मॉनेस्ट्री. तर इकडची सगळं कोरीव काम आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि हा आहे मॉनेस्ट्रीचा एंट्रन्स. तर ह्यापुढे कॅमेराज अलाउड नव्हते, कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये, कारण आतमधलं दृश्य आणि शांतता काहीतरी वेगळीच होती. पण वरती आल्यावर हे आम्ही काय आत बघितलं त्याचा एक फोटो मी काढला होता तुमच्यासाठी. आणि इथे मोठी बिग बुद्धाचा स्टॅच्यू. खरंच मॉनेस्ट्रीमधली जी शांतता होती आणि तिकडचे जे वाईब होते ते खरं खूप अद्भुत होते आणि एकदम माइंड रिफ्रेश करून टाकणारे होते. खूपच छान एक्सपिरियन्स होता. कधी कधी म्हणतो ना, फक्त कॅप्चर आपण जे जे करतो ते मेमरी ॲज इन स्टोअर होतं. एक्सपिरियन्स जे आम्ही केलं ना तिकडे, ती सुद्धा आमची एक मनात कैद केलेली मेमरीज असणार आहे. तर चला आता या लोकेशनला करूया बाय बाय. सो प्रिटी, ब्युटिफुल. थँक्यू. तर पहाडात राहणाऱ्या मुलींची स्टायलिंग बघा आपल्या ॲन्युअल फंक्शनसाठी. तर आता मी तुम्हाला इकडचा सगळ्यात छान वॉटरफॉल बघायला नेत आहे. पण इकडचा रस्ता खूपच कठीण होता ड्राईव्ह करण्यासाठी आणि हा एक क्राउडेड वॉटरफॉल सुद्धा होता. आम्ही ट्रॅव्हल करत असताना आमचे स्वतःचे शॉट्स जास्त आम्ही काढत नाही, त्यामुळे मी वरती कॅमेरा करून आम्ही कसे ट्रॅव्हल करताना बसलेलो असतो ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता बघा हा रस्ता आणि त्याच्याच लेफ्ट हँड साईडला आपल्याला मोठा वॉटरफॉल बघायला भेटतो. तर हे लोकेशन क्राउडेड असल्यामुळे इथे पार्किंगची सोय नव्हती. रस्त्याच्याच बाजूला पार्क करायला लागत होतं आणि तुम्ही बघितलात रस्ता कसा होता. ट्रॅफिक 1 मिनिटातच होत होती, त्यामुळे आम्ही तिथे जास्त थांबलो नाही. लगेचच निघालो 1-2 फोटो काढून आणि आपण पुढच्या लोकेशनकडे जाणार आहोत. थोडीशी भूकसुद्धा लागली होती. तर अगदी 15 मिनिटाच्याच अंतरावर आपलं नेक्स्ट लोकेशन होतं, ते म्हणजे ऑरेंज गार्डन. तर चला आता मी तुम्हाला ऑरेंजेस दाखवते. तर हा ब्रिज बघा आणि त्याच्या खाली वाहणारी थंडगार नदी सुद्धा बघून घ्या. त्याचबरोबर एक छोटा हॉल्ट सुद्धा घेऊ. फ्रेंड्स, आता आपण मोमोज खायला आणि कॉफी प्यायला थांबलोय. आज फ्रायडे आहे त्यामुळे फास्ट आहे. मी मोमोज खूप मिस करते. आणि तुला काय पाहिजे म्हणू? तू ऑरेंज खाणार आहे ना? हाईड अँड सीक. अरे डोंट रिमूव्ह युअर ग्लोव्स. इट लाईक तर आता आपण ऑरेंज गार्डन बघायला जाऊया. आणि इथे मनूला तिच्या एजच्या मुली भेटल्या. ती लगेच पळाली त्यांच्यासोबत खेळण्यासाठी, कारण खूप दिवस झालेले आहेत, तिला फ्रेंड्सची आठवण येऊ लागलेली आहे. तर चला फ्रेंड्स, आता वेळ आलेली आहे हा व्लॉग इथेच एंड करायची, कारण ऑरेंजचं जे हे गार्डन आहे ते बघण्यासारखं आहे आणि त्याच्याहूनही एक खास गोष्ट सुद्धा आहे जी आम्ही या व्लॉगमध्ये तुमच्यासाठी कॅप्चर केलेली आहे. त्यामुळे हा व्लॉग पूर्ण बघा आणि नेक्स्ट व्लॉगचा सुद्धा वेट करा. लवकरच पुढचा व्लॉग ही घेऊन येत आहे. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सुद्धा आमचे व्लॉग्स शेअर करा. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.